सिद्धेश्वर तलावाजवळील विष्णुघाट येथील अतिक्रमणे आणि शौचालये काढा आणि स्वच्छता करा अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे। भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनात सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर देवस्थान मंदिराच्या ईशान्य दिशेकडील विष्णुघाट मुख्यद्वार लगत सार्वजनिक शौचालय असून सदरच्या शौचालयाची दुर्गंधी सर्वत्र पसरलेली असते। सदरचे शौचालय हे मंदिराच्या मुख्यद्वार लगत आहे। तसेच विष्णुघाट येथे सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीचे विसर्जन केले जाते। सदरच्या तलावात सुलभ शौचालयाचे घाण पाणी मिश्रित होत आहे, त्यामुळे सदरच्या तलावाचे पावित्र्य भंग होत आहे। सदर शौचालयास शहरातील सामान्य नागरिकांचा विरोध असून सदरचे शौचालय तात्काळ पाडून ते इतरत्र स्थलांतर करण्यात यावे, अन्यथा भविष्यात भारतीय जनता युवा मोर्चाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल। याची दखल घेऊन प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी अधिक माहिती दिली। भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर युवा मोर्चाच्या वतीने महापालिकेचे आयुक्त उंबासे सर यांना श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरापाशी ईशान्य भागात असलेला जे प्रवेशद्वार आहे, जे मागच्या अनेक वर्षापासून तिथं सार्वजनिक शौचालय आहे, आपल्या विष्णुघाटापाशी तिथं मानाचा आजोबा गणपती ह्या गणपती विसर्जन सोहळा त्या ठिकाणी होत आहे आणि दरवर्षी त्या ठिकाणी घाण पाणी आपल्या पवित्र तलावाच्या पाणीमध्ये मिश्रित होऊन ते सर्वांच्या निदर्शनास आलं। सर्व भक्त याबद्दल नाराजी व्यक्त करत होते आणि आज नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांकडे आलो होतो, त्यांना निवेदन दिलो आणि तात्काळ तो शौचालय त्या ठिकाणी पाडण्यात यावा आणि ते प्रवेशद्वार स्वच्छता करून त्या ठिकाणी भाविकांसाठी उघडं करण्यात यावं हे मागणीसाठी आम्ही सर्व लोक इथं आलेलो। यावेळी माजी नगरसेवक नागेश भोगडे, वैभव हत्तुरे, सरचिटणीस रवी कोटमळे, अजित गादेकर, सिद्धार्थ मंजली, नागेश येळमेळी, शिवराज झुंजे, प्रेम भोगडे, नरेंद्र पिसे, राहुल घोडके, शिवशरण साखरे, अक्षय अंजिखाने, हरिप्रसाद बंडेवार, शशी अन्नलदास, भार्गव बच्चू यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।